ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पावसामुळे लातूरमधल्या शेतकऱ्यांची अवस्था ही अक्षरशः वाईट आहे। पिकं तर गेलीच, पण 35 ते 40 एकर शेती वाहून गेली आहे। पाहुयात शेतकऱ्यांचा काळीत चिरणारा हा रिपोर्ट। माझी काहीच परिस्थिती नाही, आता कोण मला सांभाळणार आहे का? नवरा नाही का, मुलगा नाही, राहायला मुलगी आहे। आता हिचं नीट करू कशाने, मी लग्न कशाने करू, याला शिक्षण कशाने करू? माझं काय त्रास आहे का नाही, माझ्या जीवाला लय तकलीफ उलाली आहे आता बघा। लातूरच्या सोनखेड मधल्या या माऊलीचं पीक नव्हे, जमीनच वाहून गेली। तेरणेच्या पुरानं नदीकाठी असलेली तिची जमीनच कापून नेली। बंधारा वेळीच उघडता आला नाही आणि वेगाने येणाऱ्या पाण्यानं सारं काही खरवडून गेलं। 2 एकर 5 गुंठे शेत होतं, सगळं नदीच्या पात्रात वाहून गेलं। वाहून गेल्यामुळे आम्ही आत्महत्या करायच्या तयारीत आहोत। आम्हाला साहेबांना काय तर धैर्य दिले तर आम्ही जगू शकता, नाही तर आम्ही आता सध्या देखील साहेब आल्यासारखं आम्ही मध्ये उडी मारायची तयारीत आहोत। एखाद्याची नोकरी गेली तर ती त्याला परत मिळू शकते, पीक गेलं तर दुबार पेरणी ते पुन्हा उगवू शकतं, पण जमीनच गायब झाली तर करायचं काय? एवढं बी असं शेत नाव गेलं, का करून खावं सांगा साहेब? आम्हाला तुमचा पैसा नका, अडका नका, आम्हाला शेती सुधरून द्या। मराठवाड्यातल्या जलप्रलयाच्या दशावताराच्या हजारो कहाण्या आहेत, ज्यांच्यासाठी सरकारनंच नव्हे तर प्रत्येकानं उभं राहिलं पाहिजे। किमान नव्या आव्हानांना तोंड तरी देण्याचं बळ दिलं पाहिजे। निशांत भद्रेश्वरसह आफताब शेख, एबीपी माझा, सोनखेड, लातूर।